तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आपण बघितलंच असेल आजच्या प्रोमोमध्ये तर DP दादा सूरजला बोलत होते की तुझा हात नाही उचलला पाहिजे आणि तू समोरच्या टीममध्ये जरी खेळत असला तरी पण तू मला लागलेलं आहे, मी तुला काही बोलत नाही आहे. सूरज त्यांना सॉरी बोलत होता की दादा लागलेलं आहे तुम्हाला, सॉरी बरं का. आणि त्याच्यावरती DP दादा बोलले की हे बघ, खेळाने ह्याच्याने खेळ, तू सारखा त्या टीममधून खेळतोय, खेळ तू नड आम्हाला, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण तू जरी आमच्या टीममध्ये जरी खेळला, आरबाजच्या विरोधात जरी खेळला तरी पण तू त्याच पद्धतीने खेळ, शांततेमध्ये खेळत जा. कारण की खेळ भावनेमध्ये आपला हात सुटला पाहिजे किंवा काय असं काही झालं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये अभिजित सावंत पण त्याला समजवतोय, पॅडी दादा पण मध्ये आला आणि पॅडी दादा पण समजवायला लागला. नंतर मग DP दादा अजून त्याला बोलत होते तर अभिजित सावंतनी DP दादाला जरा शांत केला. DP दादाला म्हणले जरा थांबा, जरा शांत व्हा, आम्ही समजवले, त्याला कळाले. पॅडी दादा पण म्हणले त्याला कळालेले. नंतर मग DP दादा थोडेसे चिडलेले दिसले आपल्याला. DP दादा म्हणले की पण मी पण शांतच आहे ना, मी पण जरा शांतपणेच बोलतोय, तुम्हीच तुमचा विषय वाढवता ते. तसं असं काहीतरी झालेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, टीम बी मध्ये एकत्रितपणे असं एकजूटपणे असं काहीतरी दिसत नाही आहे. त्यांनी एकजूटपणे राहिलं पाहिजे. जसं टीम ए कशी एकजूटपणे राहतीये आणि टीम बी हे वेगवेगळे असे खेळाडू दिसतात. तुम्हाला काय वाटते, तुमचं कमेंट. जय हिंद, जय महाराष्ट्र.